हे ना हे आपलं राजकारण हा धंदाच नाही हो. ज्याला राजकारण मत दोन ही गट ती करायचं त्यांचं काम आहे ते, आपलं काम नाही ते. मी सरळ मार्गाने लागणार मग साहेब. संतोष पाटील नाव काय, त्याला दिलेला शब्द पाळतो, कामच करतो. मी नरखेड नुसता पूरच नाही केला. आज तुमच्या सगळ्या भागामध्ये जे लाईटचा प्रॉब्लेम आहे सगळा, डीपी जळतो सारखा. आपल्याकडं 33 केवीचं एकच सबस्टेशन आहे नरखेडला. ती कधी झाले, शाहजीरावच्या काळात. त्यानंतर दुसरं काय झालं नाही. त्यानंतर लाईटची मागणी किती वाढली, त्याची 33 केवी क्षमता किती, आणि आज वाढती मागणी काय, तर त्याला पुढचा कोणी टप्पा करणे लक्षात आला नाही. माझ्या ती लक्षात आला. राणेसाहेबांच्या जवळ असल्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांकडून 132 केवीचं मंजूर करून घेतलंय नरखेडला. हा गप्पा नाही, ह्याचा कागद सरकारी आहे. परवा ते सरकारी लोक येऊन जागा बघून गेलेत. ज्यावेळेस या ठिकाणी 132 केवी मंजूर उभा राहील केंद्र नरखेडला, जागा जिथं मिळेल तिथं त्याला जागा जास्त लागते, त्यावेळेस इथं कुठला डीपी जळणार नाही, लाईट कमी व्होल्टेज मिळणार नाही. हा कुणाचा प्रश्न आहे, ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. ही शेतकऱ्याचे मूलभूत प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत. हे पुढारी म्हणून आपलं काम आहे. तुम्ही आम्हाला मत देता, माझं कर्तव्य म्हणून सांगतो. आज जाधववाडीत तेवढ्यासाठी झालो, ही माझ्याकडनं काम होतंय म्हणून सांगायला आलो. आमची सर्वी म्हणले मला बाजूला, होत आपल्याला सांग बरं का, सांगू नको. हे खरी गोष्ट आहे ना. मी कुणाचा विश्वासघात करणार नाही, विश्वासघात करणार नाही कुणाचा. बाबा तुमच्या जीवनात तुमचं जोपर्यंत हयात आहे, तुम्ही सगळं बघितलंय ना. सगळं तुमच्या हयातीत मी 2 कामं आणखीन करतो. सीनाला, ह्या भोगावतीला सीनेचं पाणी आणतोय. अंतिम टप्प्यात आलंय सगळं, अंतिम टप्प्यात. थोडीशी क्युरी राहिली, ती क्युरी पूर्ण होती. ह्याला पाणी पण येणार कायमस्वरूपी. सीना भोगाव जोडकाला होते, ती करतो. हा ब्रिज होणार आहे. हा रस्ता पहिल्या ह्याला प्राधान्य देऊ की आपण कशातनं बसवायचा. थोडंसं मला वेळ द्या. आता मी झालो की लगेच तुम्ही म्हणता की झाड दिशी पडली मागणीसाठी, असं होणार नाही. ही कशातनं तर बसवा लागेल. ही काय 10-15 लाखाचं काम नाही. ही किमान एक केला कोटभर रुपये लागतात. खडं पडून सगळा चांगला रस्ता असला खराब होणार. तुम्ही म्हणला ते आली टाकली, खडी एक लहर आणला, असं टाकलं, असं काय होत नाही. हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये घ्यावा लागेल. हा प्रोग्राममध्ये, ह्या प्रोग्राममध्ये घेण्यासाठी 5-6 महिने लागतात, लक्षात घ्या. ती घेतल्यानंतर पुन्हा ते बजेटमध्ये येणार आणि हे मंजूर होणार आहे. पण आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू की आपण मुख्यमंत्री ग्राम सडकमध्ये टाकायचं. गेल्या वर्षी टाकलेले आपण रस्ते होते ते आता ह्या मार्चमध्ये येणार आहेत, ह्या मार्चमध्ये. पण ही आपण टाकला नाही. आता टाकल्यावर पुढच्या वर्षी मार्चमध्ये ही येणार रस्ता, लक्षात ठेवा. पण ह्या मार्चमध्ये तुमचा पुराचं मात्र टेंडर होतंय. मार्च जुलैमध्ये पर्यंत आपला हा ह्याचं टेंडर निघेल पुलाचं, लक्षात घ्या. एक प्रश्न मार्गी लावू. एक लक्षात घ्या, माझा प्रामाणिकपणा आहे. विश्वास बुद्धी उशीर होईल, परंतु माझ्या प्रामाणिकपणावर अविश्वास ठेवू नका. मी आता ही निवडणूक फार कठीण आहे. तुमची 500 लोकांची वस्ती आहे. तुमच्याकडे लोक येतील, पैसे देतील, काय सांगतील, बोलतापा सांगतील, पहिलं आमचं चुकलं म्हणून सांगतील. नाही आमची सत्ता केंद्रात आहे, राज्यात आहे, आम्ही सगळं करणार आहे, सोडवणार आहे. हे सगळं आजपर्यंत राजन पाटलांनी, हा उमेदवार आमचा तुमचा नाही, या समोरच्या उमेदवाराला राजन पाटलाचा उमेदवार आहे, लक्षात ठेवा. राजन पाटीलच उमेदवार आहे. आणि त्यांनी तुमच्या सुशांत काजेला काम करू दिलं नाही तर दुसऱ्या कुणाला काम करू देणार. ती कुणाला काम बिम करू देत नाही. हे आपल्या लोकांना असंच, ही आपली जर लोक जर सुधारली तर ह्या ठिकाणी नेतृत्व तयार होईल. नेतृत्व तयार झाले की त्यांचं राजकारण संपेल. म्हणून ही निवडणूक कशाची आहे, आपल्या भागातलं शाजीराव पाटलानंतरचं नेतृत्व तयार करायची निवडणूक आहे. ही निवडणूक नेतृत्व तयार करायचं आपल्याला बाबा. त्यामुळे ही मतदान जिल्हा परिषद सदस्याला नाही करायचं, त्या भागातलं नेतृत्व जिवंत करण्यासाठी करायचं आहे. त्यामुळे जे काही कुठं गावाला असतील, इकडं असतील, तिकडं सगळ्याला बोलवा आणि सगळ्याला बोलवून आपल्याला ताकदीनं हा वाळूजमधून, जसं नरखेड मतदान करताय मला, तसाच वाळूज माझ्या मागे उभं राहायला पाहिजे. एवढा निर्धार ह्या तुमच्या जाधव वस्तीवाल्यांनी करायचा. वाळूजकरांनी पण हा निर्धार केला पाहिजे की ही निवडणूक आपण जिल्हा परिषद सदस्याला अजिबात नाही करणार. ही मतदान आपण करतोय. शाजीराव पाटलांचं नेतृत्व हे राजन पाटलांनी जे दाबलं, मारलं, ते नेतृत्व पुन्हा जिवंत आपल्याला करायचं आहे. ते नेतृत्व जिवंत करण्यासाठी आपल्याला ह्यावेळेस मतदान करायचं आहे.